नमस्कार. आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे श्री आनंद कुमार सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्ते सर. विवाह या विषयावरती आपण बोलत होतो आणि पत्रिका बघणं, त्या अनुषंगाने ग्रह आणि गुण जुळतायत की नाही या गोष्टी बघणं, हे सगळं आपण बघत होतो. विवाह ठरवताना एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो की मुलगी मांगलिक आहे किंवा मुलगा मांगलिक आहे, म्हणजे पत्रिकेमध्ये मंगळ आहे. तर या मंगळाचा खरंच वैवाहिक आयुष्यावरती काही परिणाम होत असतो का? कारण असं म्हटलं जातं की मांगलिक आहे म्हटल्यानंतर लग्न जुळत नाहीत, जुळण्यामध्ये अडचणी येतात, जुळली तर टिकत नाहीत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच मॅडम. आता मंगळ म्हणजे आपण पहिले समजून घेऊया. मंगळाचं कारतत्व आहे की अग्रेसिव्ह राहणं, पटकन निर्णय घेणं किंवा प्रत्येक गोष्टीचा अवडंब करणं. बरं. आता मंगळ म्हणजे काय? लग्नस्थान, चतुर्थस्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्यायस्थानात जर मंगळ असेल ह्याला मांगलिक मानलं जातं. त्याच्यामध्ये परत दोन नियम, पोट नियम पडतात. एक कडक मंगळ आहे आणि दुसरा सौम्य मंगळ आहे. आता कडक मंगळ असेल तर लोक नेहमी अग्रेसिव्ह असतात, दुसऱ्यावर रुबाब करतात आणि नेहमी चिडका स्वभाव, पटकन निर्णय घेणारे असतात. त्यामुळे मंगळ हा विषय अतिशय कडक मंगळ मानला जातो. तर दुसरा सौम्य मंगळ असतो. आता सौम्य मंगळ 3 नंबरची राशी म्हणजे मिथुन राशी, 6 नंबरची राशी कन्या राशी, जर 2 राशीचं मंगळ असेल म्हणजे 6, 8, 12 स्थानामध्ये कुठेही असेल त्याला सौम्य मंगळ मानला जातो. आता सौम्य मंगलिक लोकांची फार त्रेधा उडते. म्हणजे हे मंगलिक दिसायला असतात आहे पण घरातले सदस्य किंवा समाजातले घटक ह्यांच्यावर नेहमीच रुबाब करतात आहे. यांची चूक नसताना सुद्धा यांच्यावर नेहमी अवडंब केला जातो किंवा रुबाब केला जातो की यांना सहन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तिसरी गोष्ट मंगलिकची असते, जर 1 नंबरचा आकडा म्हणजे मेष नावाची राशी आणि 8 नंबरचा आकडा म्हणजे वृश्चिक नावाची राशी जर मंगळ असेल तर निर्बल मंगळ किंवा मंगलिक असून निर्बल मंगळ मानला जातो. म्हणजे 1 नंबरच्या आकड्यात म्हणजे मेष नावाच्या राशीत आणि वृश्चिक नावाच्या राशीत जर मंगळ असेल त्याला निर्बल मानला जातो. त्या मंगळामुळे अनेक लोकांची लग्न ठरत नाहीत. हा नक्कीच अवडंब लोकांनी केलेला आहे किंवा लग्न करू नये. मंगलिक म्हणजे फार वाईट नक्कीच नाहीये. अग्रेसिव्ह राहणं, कर्तव्य राहणं, लिडरशिप राहणं किंवा पटकन त्या विषयाला उत्तर देणं हे मंगळाची स्वभावगुण लक्षण आहेत. त्यामुळे मंगळ म्हणजे वाईट नक्कीच नाहीये. परंतु ह्या मंगळाचंच आपण शांतदोष निवारण करतोय आणि याज्ञिकी पद्धतीने शांतदोष निवारण करतोय. मंगळ जर तुम्ही लग्न त्या मुलाचा तो मुलीचा असेल लग्न करता तर माझ्या मताप्रमाणे कधी त्यांच्या आयुष्यात नुकसान होणार नाही. परंतु लोकांच्या मनात हा एक मोठा नुनगंड किंवा भाऊ आहे असं नक्कीच म्हणेल. अगदी खरे. म्हणजे आपल्या मनामध्ये सतत असं असतं की अरे या पत्रिकेमध्ये मंगळ आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगी अशुभ आहे किंवा याचं लग्न ठरणार नाहीये किंवा ठरलं तरी टिकणार नाहीये. तर असं काहीच नाहीये. आपण उगाचच या गोष्टींचं ज्ञान नसताना त्याच्यावरती तर्कवितर्क करत असतो. तेव्हा अशा गोष्टी अजिबात करू नका. या संदर्भात तज्ज्ञ ज्योतिषांकडून तुम्ही देखील योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. या गप्पा अशाच चालू ठेवूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. लोक हो आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, बौद्धिक, वैवाहिक, नोकरी, व्यवसाय आणि प्रेम यासारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये यश संपादन करण्यासाठी श्री आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता. त्यासाठी आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे 93 71 22 44 66, 93 71 22 44 66, 9371 22 44 66. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात. आणि आनंद कुमार सरांशी आपण बोलतोय. मंगळ हा विषय होता की ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर त्यांच्या बाबतीतले खूप गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत. आता जसं तुम्ही म्हणालात की एखाद्याच्या पत्रिकेतला मंगळ हा सौम्य आहे, एखाद्याच्या पत्रिकेतला मंगळ हा निर्बल आहे किंवा एखाद्याच्या पत्रिकेतला ॲग्रेसिव्ह आहे. मग या तिन्हीसाठी काही वेगळे वेगळे उपाय असतील किंवा कशा पद्धतीने हे देखील त्यांचे लग्न जुळवू शकतात आणि टिकवू शकतात याबद्दल सांगा. आता मॅडम आम्ही सौम्य मंगळाविषयी बोलूया. ज्या पत्रिकेमध्ये सौम्य मंगळ आहे म्हणजे 3 नंबरची राशी म्हणजे मिथुन राशी आणि 6 नंबरची राशी कन्या राशीत जर मंगळ असेल तर अशा लोकांनी पोळं नावाचं रत्न, ते सफेद रंगाचं पोळं, सफेद पोळं जर तुम्ही धारण करताय ते आपलं मत मांडण्यासाठी निर्णयक्षम राहतात, आपलं मत समोरच्याला ठोसपणे पटवून देऊ शकतात. जर कडक मंगळ असेल तर त्यांनी केशरी रंगाचा पोळा जर धारण करता येत आहे तर माझा विश्वास आहे त्यांच्या आयुष्यात सातत्य आणि दैनंदिन जीवनामध्ये रोटेशन नक्कीच होतं. मंगळ म्हणजे वाईट नाही, परंतु तो मंगळ परत तो कोणत्या अवस्थेत आहे, बालावस्था आहे, मृतावस्था आहे, वृद्ध आहे, युवा आहे, कुमार अवस्था आहे, त्या अवस्थेत तपासून घेणं महत्वाचं आहे. त्या अवस्थांच्या सोबत म्हणजे जर बालावस्थेतला मंगळ असेल तो बाल कुठेतरी पोरखेळ होईल, तो अति मेच्युअर्ड मंगळ असेल तो आपली मतं लवकर देणार नाही आणि तो मतं लादण्याचं काम करेल. तर मंगळ तुमच्या पत्रिकेतला आहे, तो कोणत्या राशीत आहे पहिली नियम, आणि तो कोणत्या
सोबत आहे, कोणत्या अवस्थेत आहे इथं. आता उद्या सोबतचा विषय निघाला म्हणून जर मंगळ नावाचा ग्रह रवियुक्त असेल, रवीच्या सोबत असेल तर अग्रेसिव्ह, अति अग्रेसिव्ह लोक असतात आहे आणि पटकन एक घाव दोन तुकडे करतात आहे आणि ह्यांच्या मतभेदांचं आगे कळस होतो असंच मी नक्कीच म्हणेन. बर बर. पण तो जर शनियुक्त मंगळ असेल तर ही लोक प्रत्येक गोष्ट लेट करतात. म्हणजे एखाद्या पत्रिकांमध्ये अनेक पत्रिकांच्या येतात डिवोर्ससाठी, शनी मंगळ युती आहे, सप्तमात आहे, सुखात आहे किंवा व्यायस्थानात आहे, अन्य कुठे आहे, त्यांचे डिवोर्स 10-12 वर्ष डिवोर्स होत नाही. अशा केसेसमध्ये हा मंगळ आणि शनी लेट करतोय आणि मंगळ निर्णय घ्यायला भाग पडत नाहीये. तर कुठेतरी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि खालच्या कोर्टात वरच्या कोर्टामध्ये अशा अनेकदा आम्ही पाहिलेले आहेत. किंवा एकदा केस परत घेतले, परत केस परत करावी लागते, असे बघितले. त्या पत्रिकेतला मंगळ नावाचा ग्रह कोणाच्या सोबत आहे हे तेवढं महत्वाचं आहे. मंगळ जर शुक्रयुक्त असेल, शुक्र नावाचा ग्रह स्त्री तत्वाचा, शरीर सुखाचा किंवा मॅरिड लाईफचा आहे, इथं मॅरिड लाईफ कुठेतरी डिस्टर्ब करते आणि दोघांमध्ये नेहमीचा खटके उठतात आणि मतभेद होतात. त्यामुळे मंगळाची अवस्था, मंगळाची संगत ही अतिशय महत्वाची पाहणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि ते तुमच्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये आहे. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतोय, ह्या पत्रिकांच्या ग्रहांच्या अवस्थासह आपल्याला जर पाहायचं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त 151 रुपयामध्ये तुम्हाला पत्रिका PDF आपल्या घरी मिळते. आपल्या पत्रिकेतलं मंगळ किंवा शनी किंवा अन्य ग्रह कोणत्या अवस्थेत आहेत, नीचेचे आहेत, उच्चीचे आहेत, वक्री आहेत, मार्गी आहेत, अस्तंगत, हे तुम्ही पाहू शकता. कोणत्या दशेत आपलं काय घडणार आहे याचं 10 वर्षाचं फलित तुम्हाला आमच्या कार्यक्रम माध्यमातून देतो. तर ह्याचा उपभोग तुम्हाला घ्यायचा असेल तर आमच्या ऑफिसला फोन करून आपली PDF कुंडली व्हॉट्सअपच्या माध्यमातून मागवून घ्या आणि त्याचा उपभोग आपल्या कार्यक्रम माध्यमातून पुढील कार्यक्रमात नक्कीच करू शकता. अगदी खरं आहे. तेव्हा श्रोते हो, या संदर्भातले कुठलेही प्रश्न किंवा कुठलेही गैरसमज तुमच्याही मनात असतील तर त्याचंही निवारण तुम्ही करून घेऊ शकता आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरच्या श्री आनंद कुमार सर यांच्याकडनं. पुन्हा भेटूयात आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री आनंद कुमार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.